नमस्कार मित्रांनो, आपण आज बोलणार आहोत स्लीप डिस्क आणि सायटिकावरती, कारण हा सर्वांच्या मनातला प्रश्न असतो. लेट्स सी एक काय आहे मॉडेल. एक वेळी आपण अंडरस्टँड करून घेऊया की मणका कसा असतो, संरचना कशी असते. हा मणका बोन आहे. या ठिकाणी दोन मणक्याच्या मध्ये डिस्क आहे जी मेकॅनिकल शॉक ॲब्सॉर्बर सारखी काम करते. या ठिकाणी सपोर्टिंग स्ट्रक्चर्स पोस्टेरियरली आपल्याला हे दिसत आहेत की हे बोनचे स्ट्रॉंग पिलर्स आहेत. आणि हा जॉईंट आहे, याला फॅसेट जॉईंट म्हणतात, याला लॅमिना म्हणतात. स्पायनस प्रोसेस हे टिप असतं. ही जी लॅमिना मी पकडतोय ती लॅमिना, त्यामुळे ती स्पायनल कॉर्डला सपोर्ट असतं. थोडं गुंतागुंतीचं प्रकरण आहे. या ठिकाणी सेंट्रली स्पायनल कॉर्ड जात असतं. जेव्हा ही जे तुम्हाला दिसते सेंटरमध्ये ही रेड कलरची डिस्क न्यूक्लियस पर्पोज सॉफ्ट असते, त्यामुळे आपण पूर्ण व्यवस्थित बेंडिंग फॉरवर्ड डुईंग ऑल द ॲक्टिव्हिटीज करू शकतो. जेव्हा ही डिस्क काही कारणामुळे अनावधानाने आपण झटका लागला, मार लागला, सिटिंग जॉब, सम इंजुरी, दिस डिस्क कम्स आउट. आणि ही डिस्क जेव्हा बाहेर येते तेव्हा ती नर्ववरती प्रेशर करते. आणि ही खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा त्रास कमरेतून पायात जातो त्याला आपण स्लीप डिस्क, सायटिका बरेच नावं देतो, चालायला त्रास होतो. मोस्ट इम्पॉर्टंट, आयडेंटिफाय युअर प्रॉब्लेम. मोस्ट इम्पॉर्टंट, टेक सम गुड मेडिकेशन्स, फॉलो अप विथ सम गुड डॉक्टर. फिजिओथेरपीचा रोल नक्कीच आहे. त्रास कमी होत नसेल त्याला आपण इंजेक्शन पण करू शकतो. 80 ते 90% लोकांना रेस्ट मेडिकेशननीच फरक पडतो. धन्यवाद.